भारतातील एक असे रहस्यमय मंदिर जिथे सुनामी आली पण मंदिराच्या जवळ पोहोचताच 2 किलोमीटर मागे फिरली. हे मंदिर तामिळनाडूमधील कन्याकुमारीपासून 75 किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि श्री मुरुगन मंदिर या नावाने ओळखले जाते. एकदा इंग्रजांनी या मंदिरावर हल्ला करून संपूर्ण खजिना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भगवान कार्तिकेयांची पंचतंत्रासारखी मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण जसजसे ते समुद्राच्या मध्यभागी पोचले तसतसे अचानक वातावरण बदलले. भयंकर वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यावेळी त्या बोटीच्या खलाशाने सांगितले की ही मूर्ती कोप आहे, आपण याला नेऊ शकत नाही, नाहीतर आपले प्राण जातील. प्राण वाचवण्यासाठी त्यांनी ती मूर्ती समुद्रात टाकली. त्याच क्षणी वादळ थांबले. दुसऱ्या दिवशी मुरुगन मंदिराच्या पुजाऱ्याला स्वप्नात भगवान प्रकट झाले आणि सांगितले की समुद्रात माझ्यावर एक लिंबू तरंगताना दिसेल, त्याच्या खालीच माझी मूर्ती आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुजारी त्या ठिकाणी गेला तेव्हा त्याला खरोखरच त्या लिंबाच्या खाली मूर्ती सापडली. यानंतर 2006 मध्ये भयंकर सुनामी आली, परंतु मंदिराच्या जवळ पोहोचताच ती 2 किलोमीटर मागे फिरली. समुद्राच्या काठावर असलेले हे मंदिर अजूनही सुरक्षित आहे. आता सांगा मला, महाभारतातील सर्वात महान योद्धा कोण होता? जय श्रीराम.